हा पार्ट 5 आहे. NSC आणि BSc काय आहे समजून घेऊया सोप्या भाषेत. सीरीज चालू आहे आपल्याली, जसं की तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहे म्हणजे किंवा नवीन आहात तर नमस्कार, मी आहे लेगसियन. माझं नाव देव आहे आणि मी फ्री ऑफ कॉस्ट स्टॉक मार्केटची सीरीज 90 डेजमध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न करत आहे. तर आज आपण शिकत आहे NSC आणि BSc काय असतो, NSE आणि BSE. हेडफोन लावून व्हिडिओ पहा. हा व्हिडिओ इम्पॉर्टंट राहणार आहे कारण याने तुम्हाला बेसिक एक्सचेंज काय असतं हे कळणार आहे. एक्सचेंज, विदाऊट एक्सचेंज आपण मार्केटमध्ये ट्रेड करू नाही शकत. एक छोटंसं उदाहरण घेऊया. तुम्हाला 10 रुपयाची साखर, शुगर घ्यायची आहे. चला, मराठी चॅनल आहे तर आपण मराठीत लिहू. तुम्हाला 10 रुपयाची साखर घ्यायची आहे. आता हे 10 रुपये तुम्ही किराणा दुकानात नेता. ते किराणा दुकान एक एक्सचेंज, एक माध्यमचं काम करते की त्या किराणा दुकानात भैया 10 रुपयाची साखर आहे, तर तो आपल्याला 10 रुपयाची साखर देतो. त्याच प्रकारे कोणता पण शेअर विकत घेण्यासाठी तुम्हाला एक एक्सचेंजचं होणं गरजेचं आहे. आपण पाहिलं बाय केल्यावर काय होते, सेल केल्यावर काय होते, वेगवेगळ्या व्हिडिओ पार्ट्समध्ये पण आपल्याला समजायचं आहे ते एक्सचेंज म्हणजे काय होते. आता इथे 2 गोष्टी दिलेल्या आहेत एक्सचेंजमध्ये बघा. एक आहे NSC आणि खाली गेल्यावर एक आहे BSc. याच्या हे जे हँड रिटन नोट्स आहेत, हँड रिटन काइंड ऑफ नोट्स आहेत, त्या तुम्हाला आमच्या व्हॉट्सअपला भेटेल. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. डेल्टा आणि लेमन अकाउंट क्रिएट करून ते व्हेरीफाय करण्यासाठी आमच्या टीमला इझी होतो. फॉर्म फिल करा. एक बल्कसोबत ॲड करतो. 1 महिना होऊ द्या कोर्स पूर्ण किंवा 15 दिवस होऊ द्या पूर्ण. तुम्हाला मी ॲड करणार व्हॉट्सॲपवर. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, ते ओपन करून हे अशा प्रकारच्या नोट्स तुम्हाला भेटणार. प्रत्येक नोट्स अशा प्रकारच्या भेटणार या फॉर्मॅटमध्ये. खूप छान. तर चला समजून घेऊया. भारतात 2 एक्सचेंज आहेत. हे ऑलवेज रिमेंबर. भारतात 2 एक्सचेंज आहे. पहिला एक्सचेंज कोणचा तर NSE, नॅशनल स्टॉक एक्सचेंज. और दुसरा एक्सचेंज कोणचा तर BSc. दोघांचं काम एकच आहे, पण हे 2 कंपन्या वेगळ्या आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, कंपन्या वेगळ्या आहेत. वर्क दोघांचं एकच आहे. वर्क म्हणजे काम एकाच स्वरूपानं करते दोघंही. काय करते, कसं करते समजून घेऊया. सगळ्यात पहिले समजूया NSE काय आहे. हे याच्या बिना तुम्ही स्टॉक मार्केट तर शिकला, पण याच्या बिना तुम्ही स्टॉक मार्केट काहीच करू शकत नाही, हे लक्षात असू द्या. NSE म्हणजे काय हे समजणं गरजेचं आहे. कारण का गरजेचं आहे? NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. काय NSE म्हणजे? NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. नॅशनल स्टॉक एक्सचेंज. इम्पॉर्टंट काय, आपण कोणता पण स्टॉक घेतो NSE कडूनच घेतो. किराणा दुकान आहे एक. ठीक आहे. स्थापना झाली होती 1992 मध्ये. बेसिक एवढं समजून घ्या. 1992 मध्ये झाली होती मुंबईमध्ये. मॅक्सिमम स्टॉक मार्केटचं गड मुंबईच राहतो हे आपल्याला लक्षात असू द्या. NSE काम करते. हो, NSE काम कसे करते? NSE एक इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म आहे जिथे खरेदीदार आणि विक्रेता ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करतात. सिम्पल सांगतो मी तुम्हाला. हा आपला पिंट्याला घ्यायचे आहे 10 रुपयाचे शेअर. पिंट्या जातो NSE कडे. NSE ला म्हणतो, का हो दादा मला शेअर द्या ना. NSE त्याला शेअर देते. हा NSE ला देतो 10 रुपये. NSE त्याला शेअर देते. कशात देते? ते डीमॅट अकाउंटमध्ये देते. ते नंतर समजून घेऊया. जे मी तुम्हाला म्हटलं डिस्क्रिप्शनमध्ये, डेल्टा आणि लेमन. डेल्टा हे क्रिप्टो मार्केटसाठी आणि भविष्यात क्रिप्टो मार्केट पण शिकणार आहे. लोकांच्या कम्फर्टनुसार माणूस ट्रेड करतो. असं नाही की भलकोणत्या मार्केटमध्ये करू राहिला भाई टाकू राहिला पैसे, असे काहीच नसते. प्रॉपर वे असतो एक. म्हणून ते वेसाठी टाईम द्यावा लागेल, हळूहळू. आता NSE हा एक इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे. येथे खरेदीदार आणि विक्रेता ऑनलाईन पद्धतीने शेअर विकत घेतात. NSE हे दोघांमध्ये पारदर्शक आणि सुरक्षित व्यवहार सुनिश्चित करते. समजलं? NSE प्रत्येक वेळेस पारदर्शकता आणि सुनिश्चित व्यवहार प्रोटेक्ट करते. निफ्टी 50 म्हणजे काय? हा इंडेक्सचा पार्ट झाला, हा नंतर शिकूया, पण हे तुम्हाला बेसिक एवढं समजलं पाहिजे. NSE म्हणजे एक एक्सचेंज, दॅट्स इट, एवढं समजून घ्यावे. तेच काय आहे? BSc, सेम तसंच. आता काय आहे, BSc आणि NSE 2ची गरज का पडली? एका टाइमला खूप सारे एक्सचेंज होते. आता तर 2च आहेत. 2 मी तुम्हाला जसं सांगितलं, 2 मेन एक्सचेंज आहेत. कोणते? पहिला NSE, दुसरा आहे भैया BSc. एक टाइम होता जेव्हा आपल्या भारतात जोधपूर स्टॉक एक्सचेंज, याला SE पकडू आपण, स्टॉक एक्सचेंज है ना. त्याच्यानंतर दिल्ली, माफ करावे म्हणतात, कॉल आला होता. तर आपल्याकडे जोधपूर, दिल्ली, त्याच्यानंतर कोलकाता, अशा खूप प्रकारचे आपल्याकडे स्टॉक एक्सचेंज उपलब्ध होते. पण आता काय झालं, रेग्युलेशन म्हणजे SEBI, हे लक्षात असू द्या. यांना जे NSE आणि BSc आहे यांच्यावर सगळ्यात जास्त नजर असते रेग्युलेशन, की अंदरच्या अंदर काही घपला तर नाही करत आहे. आपल्याकडे SEBI आहे. SEBI काय करते? सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया एक बोर्ड आहे. जसं आपण ऐकतो फूड डिपार्टमेंटचं एक बोर्ड आहे, पोलीस स्टेशन आहे, कलेक्टर ऑफिस आहे, ट्रॅफिकचं अलग असते. तसंच स्टॉक मार्केटच्या पोलिसाला SEBI म्हणतात. त्याच प्रकारे BSc इंटरेस्टिंग आहे. हा झाला NSE एक्सचेंज. NSE समजलं आपल्याला एक एक्सचेंज आहे. इथून आपण स्टॉक बाय परचेस करतो. कसं करतो, काय करतो ते पुढच्या हळूहळू आपण शिकूया. पण सध्या समजून घेऊया बेसिक. त्याच्यानंतर आपल्याकडे येते आता भैया BSc काय आहे?
BSE पण हा खूप मोठा एक्सचेंज आहे. BSE हा एशियामधला सगळ्यात जुना एक्सचेंज आहे, हे लक्षात असू द्या. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा भारतातील सर्वात जुनी शेअर एक्सचेंज आहे. येथे शेअर्स, म्युच्युअल फंड आणि ETF, बॉन्ड्स वगैरे परचेस केले जातात. याची स्थापना झाली होती 1875. खूप जुना एक्सचेंज आहे हा. मुख्यालय याचं BSE मुंबईलाच ऑफकोर्स. BSE कसे काम करते? सेम जसा NSE काम करतो. अच्छा, NSE काम करतो तसाच BSE काम करतो. पण BSE मध्ये ना थोडा 50 पैशानं स्टॉक 0.5 पैशानं स्वस्त भेटतो. समजा रिलायन्सचा स्टॉक आहे 1000 रुपयाचा समजा बरं, तर इथं काय भेटतो 1001 रुपयाचा भेटतो किंवा 1002 रुपयाचा भेटतो आहे ना. थोडाफार फरक राहते, बाकी एवढा मोठा फरक नाही राहत. तर NSE आणि BSE आता समजून घ्या ऑनलाईन एक्सचेंज प्लॅटफॉर्म आहेत. ऑफलाईन पण आहेत. मोठे मोठे लोक ऑफलाईन सौदा टाकतात. डायरेक्ट NSE मध्ये सांगतात की हो मला 5 ते 10 CRचा 1000 करोड 1000 करोड CRचा मला स्टॉक परचेस करायचा आहे कोणचा पण, तर डायरेक्ट NSEला सांगतात माझा एवढा मोठा ऑर्डर आहे, मग ते ऑर्डर प्लेस होते. अशा प्रकारे हे दोघं BSE आणि NSE काम करते. आता हे सेन्सेक्स काय, त्याच्यात निफ्टी होतं, याच्यात सेन्सेक्स आहे, हे काय ते नंतर शिकूया. आपला पुढचा काय, पुढचा आहे, एक सेकंड मला माझी लिस्ट पाहू द्या. तुमच्यासाठी एवढी मेहनत घेत आहे पुढे सबस्क्राईब करा जरा, चांगलं वाटते. निफ्टी आणि सेन्सेक्स समजणार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पार्ट 6 मध्ये, पण पार्ट 5 मध्ये आपलं हेच आहे सध्या. तर काय असते, अर्थव्यवस्थेला चलन देतात, सुरक्षित व्यवहार, सामान माहिती, पारदर्शकता, एक्सचेंज, हे सगळे हे जे आहे BSE भारतातील सर्वात जुनी शेअर एक्सचेंज आहे, जिथे दररोज लाखो गुंतवणूक खूप, हे भारतातली नाही तर एशिया खंडातली BSE हे सगळ्यात जुनी एक्सचेंज आहे. ओल्डेस्ट एक्सचेंज आहे, हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. अच्छा, या नोट्स डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिला त्याचं ओपन होतील. तर आपण समजलं भैया BSE काय आहे, BSE समजलं आपल्याला, NSE समजलं. या दोन गोष्टीमधूनच आपण स्टॉक्सचं परचेस करतो. स्टॉक दुसऱ्याकडून आपल्याला परचेस करता येत नाही. 10 रुपयाची गुंतवणूक करा की 1 रुपयाची की 0.50 50 पैशाची करा की 0.10 10 पैशाची करा, आपल्याला स्टॉक फक्त NSE किंवा BSE मधूनच परचेस करावं लागतं. इथूनच स्टॉक भेटणार NSE आणि BSE मधून. समजलं. स्थापना कधी झाली, काय झाली, सोडून द्या फालतू गोष्टी, आपल्याला शिकायच्या नाही. इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म असं समजा जिथून स्टॉक घेतो. कसं घेतो आपण, हा आपला बंटी, तर बंटी तिथे 10 रुपये NSE ले. तर अशाच प्रकारे आपले 3 निफ्टी 50 इंडेक्स आणि बँक निफ्टी, सॉरी NSE आणि BSE या 2 एक्सचेंजमध्येच आपण काम करूया. NSE आणि BSE जिथून आपले स्टॉक परचेस होतील. ठीक आहे. दुसऱ्याकडे आपलं दुसरं एक्सचेंज आहेच नाही. आता या NSE हे आता पुढच्या व्हिडिओमध्ये समजूया. NSEचा इंडेक्स राहते आणि BSEचा इंडेक्स राहते. अशा प्रकारे 2 इंडेक्स काम करतात. कसे करतात ते पुढच्या व्हिडिओमध्ये शिकू. पण या व्हिडिओमध्ये समजले तुम्ही, हे एक स्टॉक मार्केटची किराणा दुकान आहे. आपल्याला स्टॉक परचेस करायचा आहे, किती रुपयाचा परचेस करायचा आहे, 10 रुपयाचा उदाहरणार्थ. मग आपल्याला 2 दुकान भेटतात. 2 दुकान, पहिली दुकान कोणची, NSEची, दुसरी दुकान कोणची, BSEची. या 2 दुकानामध्ये तुम्ही पाहता कायच्यात मॅक्सिमम लोक NSE प्रिफर करते. काऊन, याच्यात व्हॉल्यूम जास्त आहे, याच्यात ना माल लय मोठा आहे. हा मॉल जो आहे ना, जिथून किराणा घ्यायचा आहे, हा मॉल म्हणजे स्टॉकचा किराणा घ्यायचा आहे, हा मॉल म्हणजे शेअर घ्यायचा आहे, हा मॉल लय मोठा आहे. BSE आहे मोठा, जुना भी आहे, पण छोटा आहे ना. ओल्ड स्कूल वाले BSE में काम करते ना, बुडे बाडे NSE वाले यंग जनरेशन. पण दोघांचं काम सेम आहे, दोघांमध्ये काहीच फरक नाही आहे. बोलायच्या गोष्टी आहे. फक्त काय, जे BSE आहे ते लय जुना आहे, तर मग जे रेप्युटेड आहे, मोठे लोक ट्रस्ट करते. NSE आता काय बे, आता NSE आलंच, हे बघा, याचं पाहिलं तुम्ही तर NSE आलं कधी, NSE आलंच 1992 मध्ये, 1992 मध्ये. आणि याची स्थापना बी म्हणजे पारदर्शक स्कॅम झालं होतं 1992 मध्ये. त्या हर्षद मेहताचं तुम्ही ऐकलं असेल. तेव्हा पारदर्शकता वाढवी वगैरेसाठी NSE आलं. पण आहे सेमच, काहीच फरक नाही आहे. फक्त NSE मध्ये जेन्झी ट्रेड करते, BSE मध्ये. आता दोघांवर लक्ष सेबीची राहते बरं. सेबी दोघांना सोटे देते. सेबी म्हणते दादा आम्ही आहे तर कायले तुम्ही फालतू करू राहिले. हां, सेबी म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, हे समजून घेणं आवश्यक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगतो. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, हे इथं ऑफ लिहिलं मी, तुम्हाला दिसलं नसेल. येस, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया काय करते. सिक्युरिटी म्हणजे काय, जे तुमच्याजवळ म्युच्युअल फंड आहे, बॉन्ड आहे, कोणता स्टॉक आहे, त्याची एक्सचेंजमध्ये जे आपण शिकलो आता NSE BSE एक्सचेंज बोर्ड, त्याचा एक बोर्ड कमिटी, कायच्यातली, भारतातली इंडिया सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. हे दोघांवर लक्ष ठेवते. कुठं NSE झोल करू राहिला, BSE झोल करू राहिला, त्या पैसे दिल्यानंतर शेअरच नाही भेटलं तर, म्हणून सेबी सगळं पाहते. हे स्टोअर होते तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये. डीमॅट अकाउंट बनवून घ्या. लेमनचं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिला आहे. डेल्टाचं क्रिप्टोसाठी, भविष्यात क्रिप्टो मार्केट, कारण इंडियन मार्केटमध्ये ट्रेडिंग
मला येत नाही एवढ्या वर्षापासून सुद्धा, पण क्रिप्टोमध्ये मी प्रॉफिट ठेवलं आहे. जे मला दुसऱ्या पेजेसवर वगैरे फॉलो करतात त्यांना माहीत असेल, पण जे बेसिकपासून करत आहे हे अशा प्रकारे गोष्ट काम करते. पण तुम्हाला म्युच्युअल फंड स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी डीमॅट अकाउंट लागतोच. भलकोन इकडे जाऊ नका, पैसे वेस्ट करू नका. मी आहे पूर्ण शिकवण्याचा प्रयत्न करू. पुढच्या व्हिडिओमध्ये शिकू निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स काय आहे. ऐकायला चांगलं वाटते आणि सेन्सेक्स लहानपणी अलग लागे, पण आता समजलं तर तसं काहीच नाही. अच्छा, एक काम करतो, टेलिग्राम बी बनवूनच टाकतो लेगसी आणि मराठीचं, आहे की नाही. टेलिग्राम बी बनवून टाकतो. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम दिलाय, नोट्स तुम्हाला फुकटच देतो. चालन काय? नोट्स तुम्हाला पूर्ण फुकट, टेन्शनच नाही. ठीक आहे, तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तिथं लोक सबस्क्राईब करा लेगसियन मराठीला. जय हिंद, जय विदर्भ, जय महाराष्ट्र.